पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय। येथील बिर्ला कॉलेजने काढलेल्या ज्ञानदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण नगरी विठू नामाच्या गजरात दुमदुमून गेलेली पाहायला मिळाली। तर आपल्या आध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून बिर्ला कॉलेजच्या या दिंडीने पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला। आषाढी एकादशी निमित्त कल्याणातील अग्रगण्य बिर्ला कॉलेजतर्फे दरवर्षी या दिंडीचं आयोजन केलं जातं, ज्यामध्ये बिर्ला महाविद्यालयातील आणि बिर्ला शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसह वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आजच्या आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या या दिंडीतही हेच चित्र दिसून आलं। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम या वारकऱ्यांच्या लाडक्या ओव्यांसोबतच पर्यावरण रक्षणाचे संदेशही या ज्ञानदिंडीतून देण्यात आले। झाडे लावा, झाडे वाचवा, पाणी वाचवा यासारखे सामाजिक संदेश देत या ज्ञानदिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती करण्याचा सुंदर असा प्रयत्न केला। तत्पूर्वी बिर्ला महाविद्यालयातून पारंपरिक रिवाजानुसार ही दिंडी शहाडच्या विठ्ठल मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली। यामध्ये कल्याणचे प्रांताधिकारी विश्वास गुजर, आमदार कुमार आयलानी, सेंचुरी रेयॉन कंपनीचे पांडे सर, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र, प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील, नाईट कॉलेजचे प्राचार्य हरीश दुबे, काँग्रेसचे आरबी सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या दिंडीमध्ये सहभागी झाली होती। पारंपरिक वेशामध्ये आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या ज्ञानदिंडीने कल्याणकरांची मनं जिंकली। खरं तर सर्व विठ्ठल भक्तांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। मी खरं तर दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असतो। यावर्षी कामाच्या व्यापामुळे जाता आलं नाही, परंतु खरंच विठ्ठल म्हणतात की बोलवतो आपल्याला तो, तसं आज खूप छान दर्शन झालं, पूजा झाली। विठ्ठलाला आम्ही एवढंच मागणी घेतलेलं आहे की हा आपला जो बळीराजा आहे तो सुखी होऊ दे आणि पाऊस वगैरे जो आहे आपला तो एकदा चांगला होऊन शेतकरी आपला सुखी झाला पाहिजे, आपला कर्मचारी कष्टकरी वर्ग जो आहे तो सुखी समाधानी झाला पाहिजे, हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे।